तर विद्यार्थी मित्रांनो, वयवारी भाग आपण 2 ला सुरुवात करणार आहोत। वयवारी भाग 2 काल आपण 29 पर्यंत आपण उदाहरण बघितले होते। तर पुढचे जे उदाहरण आहे ते वयवारीचे आज आपण सुरुवात करणार आहोत। तर आता बघा उदाहरण काय बघा, रजिया व अनघा यांचे 12 वर्षानंतरचे एकूण वय हे 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या किती पट दिलं बेटा? 4 पट दिलं बा। 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या 4 पट आहेत, 4 पट आहेत। तर त्यांचे आजचे वय किती? बघा, एक आहे बेटा रजिया व अनघा, बघा दोघे जण आहेत, एक आहे रजिया व दुसरे आहे अनघा। यांचं 12 वर्षापूर्वीचं वय, बघा हे काल झाले का उदाहरण? हे काल झाले का उदाहरण? बघा 12 वर्षापूर्वीचं वय, त्यानंतर त्यांचं आजचं वय, आणि किती वर्षानंतरचं म्हणलं? 12 वर्षानंतरचं वय, हे 12 वर्षानंतरचं वय। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, त्या दोघींच्या आजच्या वयाची बेरीज आपण x घेऊ। ओके, बघा दोघींच्या आजच्या वयाची बेरीज आपण x घेऊ। तर 12 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज काय होणार? एकाचं वय 12 न कमी होणार, दुसऱ्याचं वय 12 न कमी होणार, अनघाचं वय आणि रजियाचं वय दोघींचं 12 आणि 12 24 न कमी होणार। म्हणजे दोघींच्या 12 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज म्हणलं तर x - 24। जर एकटंच असलं असतं तर बेटा आपण 12 वर्षापूर्वी म्हणलं तर x - 12 घेऊ, पण दोघं जण आहेत म्हणून एकाचं वय 12 न दुसऱ्याचं वय 12 न म्हणजे 24 न कमी होईल। आणि आजचं वय 1 वर्ष आहे, 12 वर्षानंतर जर म्हणलं तर अनघाचं वय 12 न वाढणार, रजियाचं वय 12 न वाढणार, 12 आणि 12 किती न वाढणार बेटा? 24 न वाढणार। म्हणजे 12 वर्षानंतरचं जे वय आहे ते 1 + काय बेटा? 24 आहे बघा, 1 + 24। तर आता उदाहरणामध्ये काय म्हणलं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणामध्ये काय म्हणलं बघा, 12 वर्षानंतरचे वय काय आहे? 1 + 24 आहे। 12 वर्षानंतरचे वय हे 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या x - 24च्या 12 वर्षानंतरचे वय हे 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या किती पट आहे? 4 पट। 12 वर्षापूर्वीच्या वयाची 4 पट म्हणजे 12 वर्षानंतरचं वय, 12 वर्षापूर्वीच्या वयाची 4 पट म्हणजे 12 वर्षानंतरचं वय। आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 1 + 24 बरोबर 4 × 4x - 4 × 24 काय होईल? 96। 24 ला 24 ठेवा, -96 बाजू बदललं +96 बरोबर 4x, हे x प्लस आहे बाजू बदललं मायनस होईल। दोघांची बेरीज होते बेटा 120, दोन्ही मधला फरक काढलं तर 3x, 3 गुणाकारातला भागाकारात जाईल। 120 ला जर 3 न भागलं तर कितीचा भाग जाईल? 40चा। तर उदाहरणामध्ये काय म्हणलं तर त्यांचे आजचे वय किती वर्ष? तर आजचे जे वय आहे बेटा, आजचे वय किती वर्ष आहे? 40 वर्ष। आजचे वय किती वर्ष आहे? 40 वर्ष। त्या दोघींच्या आजच्या वयाची बेरीज किती वर्ष आहे? 40 वर्ष। पुढचं उदाहरण काय बघा, पुढचं उदाहरण बेटा आवाज वगैरे क्लिअर येतो का? रिप्लाय द्या बरं एकदा। आवाज क्लिअर आहे? फळ्यावरचं क्लिअर दिसतंय? ओके, ठीक आहे, ठीक आहे। आता हे उदाहरण काय बघा, सौरभचे वय नितीनच्या वयाच्या दुप्पट आहे। 3 वर्षापूर्वी त्याचे वय नितीनच्या वयाच्या तिप्पट होते। तर सध्या सौरभचे वय किती? तर सध्या सौरभचे वय किती हे काढायला सांगितलं। सौरभचे वय किती? सौरभचे वय किती? बघा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एक आहे सौरभ आणि दुसरा कोण आहे बेटा? नितीन आहे बघा। एक आहे सौरभ, दुसरा आहे नितीन। सौरभचे वय नितीनच्या वयाच्या दुप्पट आहे, सौरभचे वय नितीनच्या वयाच्या दुप्पट आहे। तर नितीनचा आजचं वय आपण x घेऊ, तर सौरभचं वय नितीनच्या वयाचे किती पट म्हणलं? दुप्पट। जर नितीनचं वय x असेल तर बेटा सौरभचं वय काय होईल? 2x। किती वर्षापूर्वी म्हणलो? 3 वर्षापूर्वी। सौरभचं आजचं वय x आहे बेटा, 2x आहे। 3 वर्षापूर्वी म्हणलं म्हणून -3 घ्या। नितीनचं आजचं वय x आहे, 3 वर्षापूर्वी म्हणलं म्हणून -3 घ्या। 3 वर्षापूर्वी त्याचे वय म्हणजे कोणाचे? सौरभचे वय नितीनच्या वयाच्या तिप्पट म्हणलं, नितीनच्या वयाचे किती पट म्हणलं बेटा? 3 पट। म्हणून ह्या नितीनच्या वयाला 3 न गुणलं तर कोणाचं वय मिळते? सौरभचं वय मिळते। मग आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 2x - 3 बरोबर 3 × x, 3x - 3 × 9
मग आता बघा -3 -9 बाजू बदललं +9 बरोबर 3x 2x प्लस आहे बेटा बाजू बदललं मायनस होईल मायनस प्लस मायनस होईल दोघांची वजाबाकी 6 मोठी संख्या प्लस आहे म्हणून प्लस 3x मधून 2x काढलं तर x उरलं तर x ची किंमत काय आली बेटा 6 तर कोणाचं वय काढायचं आहे सौरभचं तर 2 गुणिले x ची किंमत 6 तर 6 दोन्ही किती वर्ष आलं 12 तर सौरभचं वय बेटा आहे 12 वर्ष सौरभचं वय किती वर्ष आहे 12 वर्ष आता बघा या उदाहरणाला बेटा आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करू तर एक आहे बेटा सौरभ आणि दुसरा कोण आहे नितीन एक आहे सौरभ आणि दुसरा कोण आहे बेटा नितीन तर उदाहरणामध्ये काय म्हणलं की आजचं सौरभचं वय नितीनच्या वयाच्या आज दुप्पट आहे आणि 3 वर्ष काय म्हणलं 3 वर्षापूर्वी तिप्पट आहे म्हणलं नितीनचं आजचं वय 1 असेल तर दुप्पट आहे सौरभचं वय 3 वर्षापूर्वी नितीनचं वय 1 असेल तर सौरभचं वय 1च्या 3 पट 3 1 आणि 1 मधला फरक 0 3 आणि 2 मधला फरक 1 फरक समान नाही बेटा सोडून द्यायचं x बरोबर हे 3 ला 3 घ्या त्याला गुणिले 3 वर्षापूर्वीच्या गुणोत्तरातला फरक 3 आणि 1 मधला फरक 2 घ्या आणि भागाकारात बेटा तिरकस गुणाकारातला फरक घ्या 2 1 2 3 1 3 दोन्ही मधला फरक काय आहे 1 3 दोन्ही 6 भागिले 1 म्हणजे काय बेटा 6 होईल सौरभचं वय काढायचं म्हणलं तर 2 गुणिले x किंमत 6 तर 6 दोन्ही किती वर्ष येते 12 सौरभचं वय 12 वर्ष नितीनचं जर वय म्हणलं तर किती येते 6 वर्ष येते हे बेटा उदाहरण तुम्हाला समजलं का उदाहरण समजलं का ओके चला आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊ बेटा पुढच्या उदाहरणाकडे पुढचं उदाहरण काय म्हणते बघा 3 वर्षापूर्वी केतकी व मानस यांच्या वयाचे गुणोत्तर 5:8 होते तर आज मानसचे वय किती तर आज मानसचे वय किती बेटा एकदम साधा सरळ प्रश्न आहे सोडवण्याचा प्रयत्न करा तर आज मानसचे वय किती हे काढायला सांगितलं बेटा तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापैकी स्टेनोची तयारी करणारे किती जण आहेत स्टेनोची बेटा आज एमपीएससीचे जे भरती आहे एमपीएससी मधून स्टेनोची जी भरती होते त्या स्टेनोच्या बेटा जागा निघालेल्या आहेत मराठी मीडियमच्या 139 जागा ह्या स्टेनोच्या आलेल्या आहेत अनिकेत पुले बेटा स्टेनोच्या जागा निघालेल्या आहेत मराठीच्या 139 जागा आलेल्या आहेत जाहिरात पहा बेटा आणि सर्वांनी चांगल्या पद्धतीने तयारी करा तुमचा स्टेनोचा लेखीचा जर रिझल्ट म्हणलं बेटा बुद्धिमत्तेवर रिझल्ट आहे बुद्धिमत्तेवर जाहिरात आली आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवलं बघा मी आपलं जे भूषण मॅथ्स बाय भूषण मठपती हा जो ग्रुप आहे त्याच्यावर मी जाहिरात पाठवलेली आहे बघून घ्या थोडा वेळ झालं जाहिरात येऊन थोडा वेळ झालं व 3 वर्षापूर्वी केतकी व मानस एक आहे बेटा केतकी दुसरा आहे मानस 3 वर्षापूर्वी केतकी व मानस यांच्या वयाचं जे गुणोत्तर बेटा यांच्या वयाचं गुणोत्तर दिलं 5 जसे काय दिलं बेटा 8 दिलं 5 जसे 8 दिलं 5 जसे काय दिलं बेटा 8 दिलं तर आज मानसचे वय किती आज मानसचे वय किती तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो मानसचं जर आजचं वय काढायचं झालं मानसचं जर आजचं वय काढायचं झालं तर बेटा इथं पर्यायाची मदत घ्यावी लागते आता पर्यायाची मदत घेत असताना लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो पहिला पर्याय किती आहे 26 आज मानसचं वय बेटा 26 वर्ष आहे 3 वर्षापूर्वी म्हणलं तर मानसचं वय 23 होईल आणि 3 वर्षापूर्वी मानसचे जे गुणोत्तर दिलं बेटा 8 तर 3 वर्षापूर्वीच्या मानसच्या वयाला या मानसच्या गुणोत्तरानं म्हणजे 8 न भाग गेला पाहिजे तर या 23 ला बेटा 8 न भाग जाते का 23 ला 8 न भाग जाते का जाणार नाही म्हणून याचं उत्तर पहिला पर्याय येणार नाही मग आता दुसरा पर्याय काय म्हणतो बेटा दुसरा पर्याय काय म्हणतो जर मानसचं आजचं वय 16 असेल तर 3 वर्षापूर्वी बेटा 13 होईल आणि ह्या 3 वर्षापूर्वीच्या वयाला 13 ला ह्या 8 न भाग जात नाही म्हणजे दुसरा पर्याय सुद्धा याचं उत्तर येणार नाही तिसरा पर्याय काय म्हणतो बेटा हे 21 वर्ष मानसचं आजचं वय आजचं 21 वर्ष असे तर बेटा 3 वर्षापूर्वी 18 होईल आणि 3 वर्षापूर्वीच्या मानसच्या वयाला
मानसच्या गुणोत्तरानं भाग जात नाही, 18ला 8नं भाग जात नाही, हा तिसराही पर्याय येणार नाही। याचं उत्तर बेटा पर्याय क्रमांक 4 का बरोबर बघा, मानसचा आजचं वय 19 वर्ष असेल तर 3 वर्षापूर्वी बेटा 16 होईल, 8च्या दुप्पट 16 तर 5ची दुप्पट का होईल 10 आहे बघा। ह्या 8 16ला भाग जाते म्हणून याचं जे उत्तर आहे बेटा पर्याय क्रमांक किती आहे 4 मानसचं 3 वर्षापूर्वीच मानसचं आजचं वय 19 वर्ष बरोबर आहे। पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। वैभव हके दुसरी पद्धत नाही बेटा, या उदाहरणाला पर्यायमधून जावं लागते बा, पर्यायमधून जावं लागते, दुसरी पद्धत नाही, पर्यायातून जावं लागेल। पुढचं उदाहरण काय म्हणते बघा, राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे, त्यांच्या वयाची बेरीज 27 वर्ष आहे। बघा उदाहरणामध्ये काय म्हणलं, त्या दोघांच्या वयाची बेरीज 27 वर्ष आहे आणि राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे। लहान असणं मोठा असणं म्हणजे बेटा त्या दोघांच्या वयामधला फरक, लहान असणे मोठा असणे म्हणजे काय, त्या दोघांच्या वयामधला फरक, लहान असणे मोठा असणे म्हणजे त्या दोघांच्या वयामधला काय बेटा फरक आहे। मग आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, त्या दोघांच्या वयाची बेरीज 27 आहे, फरक कितीचा आहे 5 वर्षाचा। एक आहे बेटा राकेश आणि दुसरी कोण आहे सानिया। राकेशचं वय आपण x घेऊ, सानियाचं वय y गृहीत धरू, x अधिक y दोघांच्या वयाची बेरीज 27, x मायनस y दोघांच्या वयामधला फरक 5। हे पहिलं समीकरण झालं बेटा, हे दुसरं समीकरण झालं, या दोन समीकरणांची बेरीज करून। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्या दोन समीकरणांची बेरीज करायचं असते, ज्या दोन समीकरणांची बेरीज करायचं असते तेव्हा दुसऱ्या समीकरणातील प्रत्येक पदाचं जे चिन्ह आहे ते राहते। x प्लस आहे प्लस राहील, y मायनस आहे मायनस राहील, 5 प्लस आहे प्लस राहते, प्लस y मायनस y काय बेटा कॅन्सल होते, 1x आणि 1x 2x होईल आणि 27 आणि 5 काय 32, दोन गुणाकारातला भागाकारात जाईल, 32ला 2 न भागलं बेटा 16चा भाग जाते। राकेशचं वय विद्यार्थी मित्रांनो 16 आहे आणि सानियाचं वय काढायचं म्हणलं तर 27 मधून बेटा 16 जर काढलं तर किती वर्ष राहते 11, तर राकेशचं वय म्हणलं बेटा राकेशचं वय किती आहे 16। राकेशचं वय बेटा राकेशचं अरे 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 11 येईल, 11 येईल। पहिलं आपल्याला सानिया घ्यावं लागेल आणि दुसरं राकेश घ्यावं लागेल, कारण बेटा सानियाचं वय राकेशचं वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे। मग आपल्याला राकेशचं जर वय म्हणलं तर बेटा राकेशचं वय काय होईल 11 घ्यावं लागेल, राकेशचं वय काय घ्यावं लागेल 11। तर बेटा या उदाहरणाला तुम्हाला दुसरी पद्धत मी सांगतो, लक्षात घ्या। उदाहरणामध्ये काय म्हणलं की दोघांच्या वयाची बेरीज बेटा 27 वर्ष आहे, दोघांच्या वयामधला फरक कितीचा आहे 5 वर्षाचा। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, राकेश हा सानियापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, राकेश वय सानियापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे, म्हणजे राकेश याना बेटा राकेश कसा आहे लहान आहे आणि दुसरी कोण आहे बेटा सानिया, सानिया कशी आहे बेटा मोठी आहे, राकेश लहान आहे सानिया बेटा मोठी आहे। मग राकेश मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं झालं तर बेरीज आणि वजाबाकीची बेरीज करून 2 न भागलं तर मोठ्या व्यक्तीचं वय मिळते, बेरीज आणि वजाबाकीची वजाबाकी करून 2 न भागलं तर लहान व्यक्तीचं वय मिळते। 27 आणि 5 32ला 2 न भागलं बेटा 16चा भाग जाईल, 27 मधून 5 वजा केलं 22ला 2 न भागलं 11चा भाग जाईल। राकेशचं वय म्हणलं तर 11 येईल आणि सानियाचं वय म्हणलं तर काय बेटा 16 येईल, 16 येईल 16। राकेशचं जर वय म्हणलं तर 11 येईल, सानियाचं वय म्हणलं तर 16 येईल। उदाहरणामध्ये आपल्याला राकेशचं वय विचारलं होतं, तर राकेशचं जे वय आहे बेटा राकेशचं जे वय आहे ते राकेशचं वय किती झालं 11। पुढच्या उदाहरणाकडे वळू आपण। वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 46 वर्ष आहे,
वा एक वडील आहे आणि दुसरा मुलगा आहे, दोघांच्या आजच्या वयाची बेरीज बेटा 46 वर्षे आहे आणि 5 वर्षानंतर वडिलाचं वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या तिप्पट होईल. किती वर्षानंतर म्हणलं बेटा? 5 वर्षानंतर म्हणलं. 5 वर्षानंतर वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. मुलाचं जर एक असेल तर वडिलांचं वय बेटा 3x होईल. हे 5 वर्षानंतरचं झालं. मग आजचं जर म्हणलं तर x - 5 होईल. वडिलांचं आजचं वय म्हणलं तर 3x - 5 होईल. आणि दोघांच्या आजच्या वयाची बेरीज काय दिलं बेटा? 46 दिलं. बा वडिलांचं वय 3x - 5, मुलाचं वय x - 5, दोघांच्या वयाची बेरीज काय बेटा? 46. 3x आणि 1x दोघांची बेरीज 4x. -5 - 5 -10 बरोबर 46. 4x बरोबर 46 -10 बाजू बदललं +10 होईल. x बरोबर दोघांची बेरीज केलं बेटा 56, 4 भागाकारा जाईल. 56ला 4 न भागलं तर 14चा भाग जाईल. कोणाचं वय काढायचं? अनुक्रमे त्यांचं वय काढायचं. आजचं 3 × 14, 14 त्रिकम 42 - 5 केलं तर बेटा 37 होईल. आणि 14 - 5 केलं तर बेटा 9 येईल. 14 - 5 केलं तर काय होईल? 9. तर त्यांचं आजचं वय 37 वर्ष व 9 वर्ष आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणाला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करू. थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करू. उदाहरणामध्ये काय म्हणलं बेटा? एक आहे वडील आणि दुसरं कोण आहे? मुलगा. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज काय आहे बघा? आजची जी बेरीज आहे ना बेटा, आजची बेरीज किती वर्ष आहे? 46. आणि किती वर्षानंतर म्हणलं बघा? 5 वर्षानंतर वडिलांचं वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होईल म्हणलं, तिप्पट होईल म्हणलं. वडिलाचं वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या किती पट म्हणलं बेटा? 3 पट म्हणलं. वडिलाचं वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 3 पट. किती वर्षानंतर म्हणलं? 5 वर्षानंतर म्हणलं. तर वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 3 पट. मुलाचं जर बेटा 1 असेल तर वडिलांचं वय किती होईल? 3. हे किती वर्षानंतर झालं? किती वर्षानंतर झालं बेटा? किती वर्षानंतर झालं? 5 वर्षानंतर झालं. किती वर्षानंतर झालं ते? 5 वर्षानंतर झालं. मग मला सांगा बेटा, आता आजची बेरीज 46 आहे, तर 5 वर्षानंतरची बेरीज काय होणार? वडिलाचं वय 5 न वाढणार, मुलाचं वय 5 न वाढणार. 5 आणि 5 किती न वाढेल बेटा? 10 न. किती होईल? 56. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, हे 56 वर्ष काय मिळालं? 5 वर्षानंतरची बेरीज. दोघांच्या प्रमाणाची बेरीज करा. 3 आणि 1 काय होईल? 4. 56ला 4 न भागलं बेटा 14चा भाग जाईल. वडिलांचं वय 14 त्रिकम 42, मुलाचं वय 14 1 14. पण हे कधीचं आहे हो? कधीचं आहे? 5 वर्षानंतरचं आहे. आजचं म्हणलं तर बेटा -5 करा. आजचं म्हणलं तर -5 करा. वडिलाचं वय बेटा 39 येईल आणि मुलाचं वय किती येईल? 9 येईल. 39 वर्ष व 9 वर्ष येईल. पुढचं उदाहरण बघा. वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे. 15 वर्षानंतर ते मुलाच्या वयाच्या 3 पट होईल. तर आज वडिलांचे वय किती? आज वडिलांचे वय किती? काईल याचं उत्तर सांगा बरं. काईल सांगा. सर्वांनी बेटा सोडवण्याचा प्रयत्न करा. पंचेचाळीस येईल. लक्ष द्या. आता एक आहे वडील आणि दुसरा आहे मुलगा. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे. बा आज वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 9 पट.
मुलाचं वय जर आपण x घेतलं तर बेटा वडिलाचं वय 9x घ्यावं लागेल. 15 वर्षानंतर मुलाच्या वयाच्या 3 पट होईल म्हणलं. मग वडिलांचं आजचं वय 9x आहे बेटा, 15 वर्षानंतर 9x अधिक 15 होईल. मुलाचं आजचं वय x आहे, 15 वर्षानंतर x अधिक 15 होईल. आणि 15 वर्षानंतर वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या किती पट म्हणलं बेटा, 3 पट. मुलाच्या वयाच्या 3 पट म्हणलं म्हणून 3 गुणा 9x अधिक 15 बरोबर 3 गुणिले x 3x आणि 15 त्रिक काय होईल बेटा 45. बघा 9x मायनस 3x बरोबर 45. 15 प्लस आहे बाजू बदललं -15 होईल. x एका बाजूला घ्या, संख्या एका बाजूला घ्या. मग आता काय होईल, दोन्ही मधला फरक बेटा 6x होईल आणि या दोन्ही मधला फरक काय होईल बेटा 30 होईल. तर 6 गुणाकारातला भागाकारात जाईल. 30 ला 6 न भागले बेटा 5चा भाग जाते. वडिलांचं वय म्हणलं तर 9 गुणिले 5 करा बेटा 45 होईल. 9 गुणिले 5 केलं तर काय 45 येईल. या उदाहरणाला बेटा आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करू. उदाहरणामध्ये काय म्हणलं, एक आहे वडील आणि दुसरा कोण आहे बेटा मुलगा. उदाहरणामध्ये जर 2 गुणोत्तर दिलं तर या पद्धतीने आपल्याला सोडवता येते. वडिलांचं आजचं वय आणि किती वर्षानंतर म्हणलं बेटा 15 वर्षानंतर म्हणलं. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, वडिलांचं आजचं वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे. वडिलांचं आजचं वय मुलाच्या वयाच्या किती पट दिलं, 9 पट. मुलाचं वय बेटा 1 घेतलं तर वडिलाचं वय 9 घ्या. 15 वर्षानंतर म्हणलं, 15 वर्षानंतर वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 3 पट. मुलाचं जर 1 असेल तर वडिलाचं वय काय होईल बेटा 3 होईल. 1 आणि 1 मधला फरक 0. 9 आणि 3 मधला फरक 6. हे फरक समान आहे का बेटा, फरक समान आहे का, नाही. मग सोडून द्यायचं. x बरोबर हे 15 ला 15 घ्या, त्याला गुणिले 15 वर्षानंतरच्या गुणोत्तरातला फरक 3 आणि 1 मधला फरक 2 घ्या आणि भागाकारात तिरकस गुणाकारातला फरक घ्या. 9 1 9 3 1 3 दोन्ही मधला फरक आहे बेटा 6चा. 2 त्रिक 6 3 5 15. x बरोबर किती मिळालं बेटा 5. वडिलांचं वय काढा म्हणलं तर 9 गुणिले 5 करा, 5 नंतर काय होईल बेटा 45 वर्ष होईल. आणि मुलाचं वय जर म्हणलं तर 1 गुणिले 5 काय होईल बेटा 5 येईल. वडिलांचं वय किती वर्ष आहे 45. वडिलांचं वय आहे बेटा 45 वर्ष. पुढचं उदाहरण काय म्हणते बघा. अमित व सुमित यांच्या वयाची बेरीज 81 वर्षे आहे. सुमितचे वय अमितच्या वयाच्या दुप्पट आहे. बघा एक आहे बेटा अमित आणि दुसरा कोण आहे सुमित. हे त्यांचं आजचं वय आणि उदाहरणामध्ये काय दिलं त्यांच्या वयाची बेरीज. बघा सुमितचे वय अमितच्या वयाच्या दुप्पट. अमितचं जर वय 1 असेल तर सुमितचं वय बेटा 2 आहे आणि या दोघांच्या वयाची बेरीज किती येते 3 येते. उदाहरणामध्ये काय म्हणलं, सुमितचं वय अमितच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणलं. अमितचं वय 1 घेतलं तर सुमितचं वय बेटा 2 घ्यावं लागेल. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, अमितचं वय 1 सुमितचं वय अमितच्या वयाच्या दुप्पट म्हणलं, 1 ची दुप्पट 2. दोघांच्या वयाची बेरीज 3. उदाहरणामध्ये बेरीज काय दिलं बेटा 81 दिलं तर 3च्या किती पट 81 आहे 27. 2च्या 27 पट केलं तर बेटा 54 येईल आणि 1च्या 27 पट केलं तर काय येईल 27 येईल. अमितचं म्हणलं तर बेटा 27 येईल, पण सुमितचं म्हणलं तर काय येते 54 येते. सदानंद, अर्जुन, शुभम, शिवराम, शिवाजी, येजी कोण तुम्ही, येजी बेटा सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. एकदम वैवारीचे उदाहरण, एकदम बेसिक लेवलचे उदाहरण आपण घेत आहोत. बेसिक लेवलचे, एकदम बेसिक लेवलचे. सर्वांनी बेटा उत्तर देण्याचा प्रयत्न करा. वैवारीवरचं हे 36वं उदाहरण चालू आहे. 36वं. पुढचं उदाहरण बघा. रामच्या आजचे वय श्यामच्या वयाच्या 3 पट आहे. एक आहे बेटा राम आणि दुसरा आहे श्याम. रामचं वय श्यामच्या वयाच्या 3 पट. श्यामचं जर 1 असेल तर रामचं 3 आहे. 4 वर्षांनी श्यामचं वय 12 वर्ष आहे बघा. 4 वर्षानंतर श्यामचं वय 12 वर्ष. 4 वर्षानंतर श्यामचं वय 12 वर्ष. 4 वर्षानंतर श्यामचं वय 12 वर्ष होत असेल तर बेटा आज श्यामचं वय किती वर्ष होणार 8 वर्ष. 4 वर्षानंतर जर 12 वर्ष होत असेल तर बेटा आजचं वय त्याचं काय असेल 8 वर्ष.
श्यामचा आजचं गुणोत्तर 1 आहे, 1च्या 8 पट 8, तर ह्या 3ची 8 पट केलं तर काय होईल बेटा 24. तर रामचा आजचं वय, रामचे आजचे वय काय होईल बेटा 24 येईल. रामचे आजचे वय काय येईल 24 येईल. 24 बरोबर आहे, 24 बरोबर आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एक आहे राम, दुसरा आहे श्याम. श्यामचं वय आपण x घेऊ, रामचं वय श्यामच्या वयाच्या 3 पट 3x घ्या. उदाहरणामध्ये काय म्हणलं, 4 वर्षांनी श्यामचं वय 12 वर्ष वाढले म्हणलं. श्यामचं बेटा आजचं वय x आहे, 4 वर्षानंतर म्हणलं म्हणून +4 घ्या आणि किती होते असं म्हणलं 12. मग x बरोबर 12 +4 बाजू बदललं -4, तर x बरोबर काय होईल बेटा 8. तर श्यामचं आजचं वय बेटा 8 वर्ष येईल, तर रामचं आजचं वय 3 × 8 3 8 किती येते 24. तर रामचं आजचं वय बेटा 24 वर्ष येईल. रामचे आजचे वय किती येईल 24 वर्ष येईल. पुढे उदाहरण काय म्हणते बघा, संजय हा अजितपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 10 वर्षानंतर त्यांचे एकूण वय 75 वर्षे होईल. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, लहान असणं मोठा असणं म्हणजे दोघांच्या वयाची बेरीज, दोघांच्या वयामधला बेटा फरक. किती वर्षांनी मोठा लहान म्हणलं 5 वर्षांनी. आणि उदाहरणामध्ये बघा 10 वर्षानंतरची बेरीज बघा, 10 वर्षानंतरची बेरीज बेटा 75 वर्षे आहे. तर आजची जर बेरीज काढायचं म्हणलं तर बेटा संजय आणि अजित दोघं जण आहेत, दोघांचं 10 वर्षानंतर वय 75 होणार आहे. 10 वर्षानंतरची बेरीज 75 होणार आहे. तर एकाचं 10 न कमी होईल, आजची बेरीज काढायला झालं, दुसऱ्याचं 10 न कमी होईल, 10 10 20 न कमी होईल. 75 मधून 20 काढलं बेटा 55 आलं. पण आजच्या वयामधला फरक 5 आहे, आजच्या वयाची बेरीज 55 आहे. त्यावरून मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं झालं, मोठ्या व्यक्तीचं वय आणि लहान व्यक्तीचं वय बघा, मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं बेरीज आणि वजाबाकीची बेरीज करून 2 न भाग द्या. लहान व्यक्तीचं वय काढायचं बेरीज आणि वजाबाकीची वजाबाकी करून 2 न भाग द्या. 55 आणि 5 काय होईल बेटा 60चं निम्म केलं तर 30 होईल. 55 मधून 5 काढलं 50, 50चं निम्म केलं बेटा 25 होईल. तर 30 व 25 कोणाचं वय काढायचं आहे संजयचं. संजय हा अजितपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. मोठा कोण आहे बेटा संजय आहे आणि लहान कोण आहे बेटा अजित आहे. तर आपला संजयचं वय म्हणलं बेटा, संजयचं वय काय ते 30 वर्ष येते. संजयचं वय किती वर्ष आहे 30 वर्ष. आता या उदाहरणाला विद्यार्थी मित्रांनो जर आपण स्टेप बाय स्टेप जर सोडवत जाण्याचा जर प्रयत्न केलो तर याला कसं सोडायचं. एक आहे संजय, दुसरा आहे अजित. संजय हा अजितपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. अजितचं वय 1 असेल तर बेटा संजयचं वय काय होईल 1 + 5 होईल. हे कधीचं झालं हो आजचं झालं. 10 वर्षानंतर म्हणलं संजयचं आजचं वय बेटा 1 + 5 आहे. 10 वर्षानंतर म्हणलं तर 1 + 5 + 10 म्हणजे बेटा 1 + 15 होईल. अजितचं आजचं वय 1 आहे, 10 वर्षानंतर म्हणलं तर 1 + 10 होईल. आणि 10 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज काय दिलं बेटा 75 दिलं. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज काय दिलं 75 दिलं. तर 1x आणि 1x बेटा 2x होते बरोबर 75. 15 आणि 10 25 प्लस बाजू बदललं मायनस होईल. x बरोबर 75 मधून 25 काढलं बेटा 50, 2 भागाकारा जाईल. 50 ला 2 न भागलं 25चा भाग जाईल. कोणाचं वय काढायचं आहे हो संजयचं. मग संजयचं वय काढायचं झालं तर x ची किंमत बेटा 25 + 5 केलं तर 25 आणि 5 काय होईल 30 होईल. 25 आणि 5 काय होईल बेटा 30 होईल. संजयचं आजचं वय 30 येईल. समजलं का? हा प्रश्न तुम्हाला समजला का? चला आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊ बेटा, पुढच्या उदाहरणाकडे जाऊ. ओके पुढचं उदाहरण याचं उत्तर काय ते सांगा. पाच वर्षापूर्वी आईचं वय मुलीच्या वयाच्या चौपट होतं. आज आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. बघा एक आहे बेटा आई आणि दुसरी आहे मुलगी. त्यांचं आजचं वय
आज आईचं वय मुलीच्या वयाच्या 3 पट दिलं बघा. आज आईचं वय मुलीच्या वयाच्या 3 पट. मुलीचं जर वय 1 असेल तर आईचं वय 3 आहे. आणि 5 वर्षापूर्वी म्हणलं बघा, 5 वर्षापूर्वी आईचं वय मुलीच्या वयाच्या चौपट. मुलीचं जर 1 असेल तर चौपट म्हणजे बेटा 4 होईल. 1 आणि 1 मधला फरक 0, 3 आणि 1 4 मधला फरक 1 समान नाही सोडून द्यायचं. x बरोबर हे 5 ला 5 घ्या. 5 वर्षापूर्वीच्या गुणोत्तरातला फरक 4 आणि 1 मधला फरक बेटा 3 घ्या. आणि छेदामध्ये यांच्या तिरकस गुणाकारातला फरक घ्या. 3 1 3 4 1 4 दोन्ही मधला फरक काय आहे 1. 5 त्रिक 15/1 म्हणजे काय बेटा 15 होईल. 5 त्रिक 15/1 म्हणजे काय होईल 15 होईल. तर मुलीचे आजचे वय, मुलीचं प्रमाण 1 आहे, 1ची किंमत बेटा 15 आली तर 15 1 काय होईल 15. मुलीचं आजचं वय 15 येईल. आईचं म्हणलं तर 3 गुणिले 15 काय होईल बेटा 45 होईल. मुलीचं आजचं वय काय येईल 15 येईल. मुलीचं आजचं वय किती वर्ष आलेलं आहे बेटा 15 वर्ष. मुलीचं आजचं वय 15 वर्ष येईल. चला आपण पुढच्या उदाहरणाकडे वळू. गणेश हा त्याच्या बहिणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज लहान असणं मोठं असणं म्हणजे बेटा दोघांच्या वयामधला फरक किती वर्षांनी म्हणलो 5 वर्षांनी. 5 वर्षांनी म्हणजे फरक किती वर्षाचा आहे 5 वर्षाचा. परत उदाहरणात काय म्हणलं बघा, 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष म्हणलं 29 वर्ष. मला सांगा बेटा, त्या दोघांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज जर 29 वर्ष असेल तर आजची बेरीज काय असणार. आजची 5 वर्षापूर्वीची बेरीज 29 वर्ष असेल तर आजची बेरीज काय असणार बेटा. एकाचं वय 5 न दुसऱ्याचं वय 5 न 5 आणि 5 10 न वाढणार. 29 मध्ये 10 मिळवलं तर काय होईल 39 होईल. आजची बेरीज आहे बेटा 39. यश गणेशा बहिणीपेक्षा मोठ्या व्यक्तीचं वय आणि लहान व्यक्तीचं वय दोघांची बेरीज दिलं, दोन्हीतला फरक दिला, त्यावरून मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं झालं तर बेरीज आणि वजाबाकीची बेरीज करून 2 भाग द्या. लहान व्यक्तीचं वय काढायचं, बेरीज आणि वजाबाकीची वजाबाकी करून 2 भाग द्या. 39 आणि 5 44 ला 2 भागलं बेटा 22 चा भाग जाईल. 39 मधून 5 वजा करा, 34 ला जर 2 भागलं तर 17 चा भाग जाईल. तर मोठं कोण आहे बेटा 5 वर्षांनी मोठा आहे. कोण मोठा आहे गणेश. हे जे वय आहे ते जास्त वय आहे बेटा ते गणेशचं आहे आणि जे कमी वय आहे ते बहिणीचं वय आहे. कोणाचं वय काढायला सांगितलं गणेशचं. गणेशचं वय काय बेटा 22 वर्ष. गणेशचं वय काय आलेलं आहे 22 वर्ष. हे उदाहरण तुम्हाला समजलं का दुसऱ्या पद्धतीने सांगू. समजलं का बेटा दुसऱ्या पद्धतीने सांगू. समजलं ओके 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 ओके. समजलं नाही ओके ओके ओके. बघा आता दुसऱ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो बेटा. एक कोण आहे गणेश, दुसरी कोण आहे बेटा बहीण. गणेश हा बहिणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. बहिणीचं वय जर 1 असेल तर बेटा गणेशचं वय 1 अधिक काय होईल 5 होईल. गणेश हा बहिणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. बहिणीचं वय 1 असेल तर गणेशचं वय 1 अधिक 5 घेऊ. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, हे जे त्यांचं जे आपण वय घेतलेलं आहे त्यांचं वय बेटा आपण आजचं घेतलं. कधीचं घेतलं वय त्यांचं आजचं घेतलं. उदाहरणामध्ये पुढं काय म्हणलं 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज. गणेशचं आजचं वय बेटा 1 अधिक 5 आहे. 5 वर्षापूर्वी म्हणलं म्हणून -5 घ्या अधिक बहिणीचं आजचं वय 1 आहे. 5 वर्षापूर्वी म्हणलं म्हणून -5 घ्या आणि 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज काय म्हणलं बेटा 29 म्हणलं. हे गणेशचं आजचं वय 1 अधिक 5 होतं. 5 वर्षापूर्वी -5 करा. बहिणीचं आजचं वय 1 होतं. 5 वर्षापूर्वी म्हणलं म्हणून -5 करा. दोघांच्या वयाची बेरीज किती म्हणलं 29 म्हणलं. +5 -5 कॅन्सल होते. 1x आणि 1x काय होईल बेटा 2x होईल बरोबर 29. -5 बाजू बदललं +5 होईल. x बरोबर 29 आणि 5 दोघांची बेरीज केलं बेटा 34. हे 2 भागाकारा जाईल आणि 34 ला 2 न भागलं तर कितीचा भाग जातो बेटा 17चा भाग जाईल. x बरोबर काय आहे 17. गणेशचं वय म्हणलं बेटा x ची किंमत 17 आणि 5 या दोघांची बेरीज केलं तर किती येते 22. चला पुढचं उदाहरण बघा.
याचं उत्तर काय ते बघा. दीपक हा तुकारामचा मुलगा आहे. त्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 52 वर्षे आहे. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 52 वर्षे आहे. तर 4 वर्षानंतर तुकारामचे वय दीपकच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट असेल तर दीपकचे आजचे वय किती? चला लवकर लवकर बेटा, लवकर लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. शुभम 16 येईल. एक दीपक आहे, दुसरा तुकाराम आहे. त्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज बघा. आजच्या वयाची बेरीज किती वर्षे दिली बेटा? 52 वर्षे दिली. 4 वर्षानंतर तुकारामचं वय दीपकच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट आहे. आपण 4 वर्षानंतरचा विचार करू. पट 4 वर्षानंतरची दिले. 4 वर्षानंतरचं वय तुकारामचं वय दीपकच्या वयाच्या दुप्पट म्हणलं. दीपकचं वय जर बेटा x असेल तर किती म्हणलं? दुप्पट म्हणलं. तुकारामचं वय काय होईल? 2x होईल. हे कधीचं आहे? 4 वर्षानंतरचं आहे. तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज दिलं म्हणून आजच्या वयाकडे जाऊ. दीपकचं 4 वर्षानंतर x होईल तर आजचं x - 4 होईल आणि तुकारामचं जे वय आहे ते 2x - 4 होईल. 4 वर्षानंतरच्या वयावरून आज जर यायचं झालं तर -4 करावं लागेल. दीपकचं वय x - 4 अधिक तुकारामचं वय 2x - 4 आणि दोघांच्या वयाची बेरीज किती दिली बेटा? 52 दिली बघा. तर 1x आणि 2x दोघांची बेरीज 3x -4 -8 बरोबर किती आहे? 52. 3x बरोबर 52 -8 बाजू बदललं बेटा +8 होईल. 52 आणि 8 दोघांची बेरीज केलं तर बेटा 60/3. 60ला जर 3 भागलं विद्यार्थी मित्रांनो 20चा भाग जाते. x बरोबर 20 येते. तर कोणाचं वय काढायचं होतं? तर दीपकचे आजचे वय काढायचं आहे. दीपकचं आजचं वय म्हणलं बेटा हे 20. x ची किंमत -4. 20 मधून 4 काढलं 16. कोणाचं वय आहे? दीपकचं वय. बघा विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणाला आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करू. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एक आहे दीपक आणि दुसरा कोण आहे बेटा? तुकाराम. किती वर्षानंतरचं पट दिलं? 4 वर्षानंतरची पट दिली बघा. 4 वर्षानंतरची पट दिली. 4 वर्षानंतर तुकारामचं वय बेटा दीपकच्या वयाच्या दुप्पट आहे. दीपकचं वय 1 असेल तर तुकारामचं वय 2 आहे. आणि आजची बेरीज दिली बेटा. आजची जी बेरीज आहे ना, आजची बेरीज किती वर्ष आहे? 52 वर्ष. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, दीपक आणि तुकाराम ह्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 52 आहे. आजची बेरीज 52 आहे. 4 वर्षानंतरची बेरीज म्हणलं तर दीपकचं 4 न वाढणार, तुकारामचं 4 न वाढणार, 4 आणि 4 8 न वाढणार. म्हणजे 4 वर्षानंतरची जर का आपण बेरीज म्हणू तर एकाचं 4 न दुसऱ्याचं वय 4 न 4 आणि 4 8 न वाढणार. म्हणजे 52 मध्ये 8 मिळवलं तर 60 वर्ष दोघांच्या वयाची बेरीज आहे. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 60 वर्ष काय मिळालं? दोघांच्या वयाची बेरीज. मग दोघांच्या प्रमाणांची बेरीज काय आहे? 1 आणि 2 3. 60ला 3 न भागलं तर बेटा 20चा भाग जाते. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 1ला 20 न गुणलं तर 20 वर्ष येईल आणि या 2ला 20 न गुणलं तर बेटा 40 वर्ष येईल. 2ला 20 न गुणलं तर 40 वर्ष येईल. हे कोणाचं वय झालं? त्यांचं. कधीचं झालं? 4 वर्षानंतर. आजचं म्हणलं तर बेटा इथं -4 करा, इथं -4 करा. 20 मधून 4 काढलं तर दीपकचं आजचं वय 16. 40 मधून 4 काढलं तर तुकारामचं आजचं वय 36. दीपकचं आजचं विचारलं बेटा किती येते? 16 येते. दीपकचं आजचं वय काय आहे? 16. दीपकचं आजचं वय आहे 16. दीपकचं आजचं वय 16 वर्ष येईल. पुढचं उदाहरण बघा. 4 वर्षानंतर आमचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट होते. आज त्यांच्या वयाची बेरीज 46 वर्ष आहे. तर श्यामचे आजचे वय किती? श्यामचे आजचे वय किती? श्यामचे आजचे वय किती? बघा हे उदाहरण झालंय बघा. झालंय बेटा हे उदाहरण. सोडवा बरं काय. 4 वर्षानंतर आमचं वय श्यामच्या वयाच्या दुप्पट आहे. आजच्या वयाची बेरीज 46 वर्ष आहे. बा आजच्या वयाची बेरीज दिली बेटा. आजच्या वयाची बेरीज किती दिलं?
46 वर्ष दिलं. मग आजच्या वयाची बेरीज बेटा 46 वर्ष असेल तर 4 वर्षानंतर काय होईल? रामचं 4 श्यामचं 4 8 वाढणार, 46 आणि 8 54 होईल. आणि 4 वर्षानंतर दुप्पट म्हणलं 1 आणि 2 3, 3 आणि 54 बेटा 18चा भाग जाईल. श्यामचा आजचं वय किती येईल? 14. चार वर्षानंतर आमचं वय श्यामच्या वयाच्या दुप्पट म्हणलं. श्यामचं जर 1 असेल तर बेटा रामचं वय 2. किती वर्षानंतर आलं? 4 वर्षानंतर. आजच्या वयाची बेटा बेरीज दिली बघा. आजच्या वयाची बेरीज किती आहे? 46. 4 वर्षानंतरची बेरीज जर म्हणलं तर मला सांगा बेटा, एकाचं वय 4 न, दुसऱ्याचं वय 4 न, 4 आणि 4 8 न वाढणार. 46 मध्ये 8 मिळवतं काय आलं? 54 आलं. 54 हे 4 वर्षानंतर दोघांच्या वयाची बेरीज आहे. प्रमाणांची बेरीज करा बेटा 3 येईल. 54ला 3 न भागलं तर कितीचा भाग जाते? 8चा. या 2ला बेटा 18 न गुणा, 1ला 18 न गुणा, 18 दोन्ही 36 होईल आणि 18 1 18 होईल. हे कधीचं वय आहे? 4 वर्षानंतर. आजचं म्हणलं तर बेटा -4 करा, -4 करा. 36 मधून 4 काढलं तर 32 वर्ष येईल आणि 18 मधून 4 काढलं तर बेटा 14 वर्ष येईल. कोणाचं वय काढायला सांगितलं होतं? श्यामचं. श्यामचं आजचं वय म्हणलं बेटा 14 वर्ष येईल. श्यामचं आजचं वय 14 वर्ष येईल. समजलं का? समजलं का? उदाहरण समजलं? पुढचं उदाहरण बघा. अपूर्वाच्या वडिलाचे वय त्याच्या वयाच्या 8 पट आहे. आणखी 4 वर्षांनी 4.5 पट होईल. तर अपूर्वाचे आजचे वय किती? सर्वांनी बेटा सोडवण्याचा प्रयत्न करा. सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करा. सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करा. चार येईल. 4 लक्षात घ्या मित्रांनो. एक आहे अपूर्वा आणि दुसरे आहेत बेटा तिचे वडील. समजून घ्या. आज आणि 4 वर्षानंतर, आज आणि 4 वर्षानंतर व अपूर्वाच्या वडिलाचं वय त्याच्या वयाच्या 8 पट. अपूर्वाचं जर वय 1 असेल तर वडिलाचं वय 1च्या 8 पट 8 येईल आणि 4 वर्षानंतर 4.5 पट म्हणलं. अपूर्वाचं जर 1 असेल तर 4 वर्षानंतर वडिलाचं वय 4.5 पट मध्ये 1च्या 4.5 म्हणजे 4.5 होईल. जर अपूर्वाचं वय 1 घेतलं तर बेटा 4.5 म्हणजे दशांश मध्ये चाललंय. आपण 1च्या ऐवजी 2 घेऊ अपूर्वाचं वय. तर ह्या 2च्या 4.5 पट म्हणलं तर काय होते बेटा? 9 होते. 2च्या 4.5 पट म्हणलं तर 9 होते. अपूर्वाचं वय 2 असेल तर 2च्या 4.5 पट म्हणलं तर काय होईल बेटा? 9 होते. 2ची 4.5 पट, 2ची 4.5 पट काय होईल बेटा? 9 होते. 2ची 4.5 पट 9 होते. तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, x बरोबर हे 4ला 4 घ्या. 8 आणि 9 मधला फरक 1, 1 आणि 2 मधला फरक 1. फरक कसा आहे? समान. 1 1 असेल तर 1 न भाग द्या. 2 2 असेल तर 2 न भाग द्या. तर x बरोबर किती आलं बेटा? 4ला 1 न भागलं 4 आलं. कोणाचं वय म्हणलं? अपूर्वाचं. अपूर्वाचं वय काढायचं म्हणलं तर 1 गुणिले 4 होते बेटा 4 येईल. 1 गुणिले 4 काय येईल? 4 येईल. वडिलाचं जर वय म्हणलं तर 8 गुणिले 4 काय होईल बेटा? 32 होईल. 8 गुणिले 4 काय होईल? 32 होईल. तर अपूर्वाचं वय म्हणलं बेटा 4 येईल. अपूर्वाचं वय किती येते? 4. हा प्रश्न समजला का? समजला का? हा प्रश्न समजला बेटा तुम्हाला? चला आपण पुढच्या उदाहरणाकडे वळू.
10 वर्षापूर्वी वडिलाचं वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 12 पट होते आणि 10 वर्षानंतर वडिलाचं वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट असेल तर त्या दोघांची आजचं वय काढायचं आहे. दोघांचंही बेटा आपल्याला आजचं वय काढायचं आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एक आहे बेटा वडील आणि दुसरा आहे मुलगा. बघा समजून घेण्याचा प्रयत्न करा बेटा. या उदाहरणामध्ये पूर्वी आणि नंतर असं दिलं बघा. या उदाहरणामध्ये बेटा पूर्वी आणि नंतर दिलं तर हे 10 वर्षापूर्वी, हे आज आणि 10 वर्षानंतर. 10 वर्षापूर्वी आज आणि 10 वर्षानंतर. 10 वर्षापूर्वी वडिलाचं वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 12 पट. मुलाचं जर वय 1 असेल तर वडिलाचं वय काय होईल बेटा 12. आणि 10 वर्षानंतर वडिलाचं वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट. मुलाचं जर वय 1 असेल तर बेटा वडिलाचं वय 2 होईल. 1 आणि 1 मधला फरक 0, 12 आणि 2 मधला फरक 10. समान आहे का? नाही, सोडून द्यायचं. x बरोबर विद्यार्थी मित्रांनो इथं हे लक्षात घ्या, पूर्वी आणि नंतर असं जर दिलं असेल तर त्या दोघांची बेरीज करा. पूर्वी आणि नंतर असं दिलं असेल तर त्या दोघांची बेरीज करा. 10 10 20 होईल. त्यानंतर 10 वर्षानंतरच्या गुणोत्तरामधला फरक घ्या 1 गुणिले 1 करा. भागाकारामध्ये 12 1 12, 2 1 2, या दोन्हीतला फरक काढा बेटा 10 येईल. 10 जर 20 ला भागलं तर कितीचा भाग जाते बेटा 2 चा भाग जाते. कितीचा भाग जाते 2 चा. वडिलाचं वय म्हणलं बेटा तर 12 गुणिले 2 काय होईल 24 होईल. मुलाचं जर वय म्हणलं तर बेटा 1 गुणिले 2 काय होते 2 होईल. 2 वर्ष. तर यांचं आजचं वय म्हणलं तर आजचं वय म्हणलं बेटा वडिलाचं आजचं वय हे 24 वर्ष वडिलाचं वय मिळालं, पण कधी 10 वर्षापूर्वी. तर आजचं वय काय बेटा 34. त्यानंतर मुलाचं 2 वर्ष वय मिळालं, मुलाचं 2 वर्ष मिळालं, पण कधीचं 10 वर्षापूर्वी. 10 वर्षापूर्वी 2 वर्ष असेल तर बेटा आजचं वय काय होईल 12. वडिलाचं आजचं वय 34 आणि मुलाचं आजचं वय काय होईल बेटा 12. 34 वर्ष व 12 वर्ष हे त्या प्रश्नाचं बेटा उत्तर आहे. 34 वर्ष व 12 वर्ष हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. शुभम, कैलास, सदानंद, अर्जुन, शिवाजी, शिवराम, एजी बरोबर आहे सर्वांचं. पुढचं उदाहरण काय ते बघा. सुमित व अमित यांच्या वयाची बेरीज 42 वर्ष आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार 185 वर्ष असेल तर त्या दोघांचे आजचे वय काढा. दोघांचे आजचे वय काढा. दोघांचे आजचे वय काढा. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, बेरीज 42 वर्ष आली पाहिजे आणि गुणाकार 185 आला पाहिजे. बेरीज 42 वर्ष आली पाहिजे, गुणाकार 185 वर्ष आला पाहिजे. अशा आपल्याला संख्या शोधायच्या आहेत. अशा कोणत्या 2 संख्या आहेत बेटा, अशा कोणत्या 2 संख्या आहेत की गुणाकार 185 आणि बेरीज 42. काय करायचं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. सुमित अमित पेक्षा दोघांच्या वयाची बेरीज 42 वर्ष, त्यांच्या वयाचा गुणाकार तर त्या दोघांचे आजचे वय. कोण लहान कोण मोठा असं काही दिलं नाही बघा. मग अशा वेळेस काय करायचं बघा, म्हणजे 185 आहे ना, 185 ला भाग द्या 5 न. 5 त्रिक 15, 5 7 35. 37 ला भाग जाते का कोणत्या संख्येनं? जाणार नाही. म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एकाचं वय बेटा 37 वर्ष असलं पाहिजे आणि दुसऱ्याचं वय किती वर्ष असलं पाहिजे 5 वर्ष. बा 37 आणि 5 या दोघांचा गुणाकार बेटा 185 येईल आणि 37 आणि 5 दोघांची बेरीज 42 येईल. तर त्यांचं जे वय आहे एकाचं 37 आहे, दुसऱ्याचं 5 आहे. लहान कोण मोठा कोण असं काही म्हणलं? असं काही म्हणलं का बेटा? काही म्हणलं नाही. तर 37 आणि 5 त्या प्रश्नाचं उत्तर आहे. कोणाचं 37 कोणाचं 5 हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. पण संख्या जर म्हणलं बेटा एकाचं वय 37 वर्ष आणि दुसऱ्याचं वय किती वर्ष आहे 5 वर्ष. याचं उत्तर काय तेव्हा, अशोक व त्याचे वडील यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 2:9 आहे. 6 वर्षांनी वडिलांचं वय अशोकच्या वयाच्या 3 पट होईल. तर अशोकचे आजचे वय किती? अशोकचे आजचे वय किती? चला सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करा बेटा. सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करा.
एक आहे बेटा अशोक आणि दुसरे आहे त्याचे वडील. अशोक आणि वडील दोघं जण आहेत. आजचं आणि 6 वर्षानंतरचं. आज वडिलाचं वय, आज वडील आणि अशोक दोघांच्या वयाचं गुणोत्तर बेटा 2:9 दिलं. हे कधीचं आहे? आजचं. आणि 6 वर्षानंतर अशोकच्या वयाच्या तिप्पट आहे. 6 वर्षानंतर वडिलांचं वय अशोकच्या वयाच्या 3 पट. अशोकचं वय जर बेटा 1 असेल तर वडिलाचं वय 3 पट म्हणजे 3 होईल. 2 आणि 1 मधला फरक 1, 9 आणि 3 मधला फरक 6 समान आहे का? नाही, सोडून द्यायचं. x बरोबर हे 6 ला 6 घ्या, त्याला गुणिले 6 वर्षानंतरच्या गुणोत्तरातला फरक 1 आणि 3 मधला फरक बेटा 2 घ्या, भागाकारात तिरकस गुणाकारातला फरक घ्या. 3 2 6 9 1 9 दोन्ही मधला फरक काय बेटा 3चा आहे. तर हे 3 न भाग द्या. 3 न 6 ला 2 6 होते, 2 2 काय होते 4 होते. x बरोबर किती आहे बेटा 4 आहे. तर अशोकचं वय काढायचं झालं तर 2 गुणिले x किंमत 4, तर 4 दोन्ही किती येते बेटा 8 वर्ष येते. 4 दोन्ही किती वर्ष येईल? 8 वर्ष. जर वडिलांचं वय म्हणलं तर 9 गुणिले 4 काय बेटा 36 वर्ष. अशोकचं वय म्हणलं तर किती वर्ष आहे? 8 वर्ष. चला आपण पुढच्या उदाहरणाकडे वळू. याचं उत्तर काय येईल सर्वांनी सोडवा. पंचेचाळीस व 15. ओके ओके ओके. बघा, आई व मुलगी यांच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. 15 वर्षानंतर आईचं वय मुलीच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होईल. बघा, एक आहे बेटा आई आणि दुसरी आहे मुलगी. दोघींच्या आजच्या वयाची बेरीज किती वर्षे आहे? 60. जर आईचं वय x वर्ष घेतलं तर दोघींच्या वयाची बेरीज बेटा 60 वर्षे आहे. तर मुलीचं जे वय आहे ते 60 मायनस x होईल. 60 मायनस काय होईल बेटा? x होईल. तर हे आजचं झालं. 15 वर्षानंतर म्हणलं आईचं आजचं वय x आहे बेटा. 15 वर्षानंतर म्हणलं तर x अधिक 15 घ्या. मुलीचं आजचं वय बेटा आहे 60 मायनस x आहे. 15 वर्षानंतर म्हणलं तर प्लस 15 घ्या. 60 आणि 15 काय होईल बेटा? 75 मायनस काय होईल? x होईल. आणि 15 वर्षानंतर आईचं वय मुलीच्या वयाच्या दुप्पट. मुलीचं वय जर 75 मायनस x असेल तर मुलीच्या वयाच्या दुप्पट कोणाचं वय बेटा? आईचं वय. बघा, x अधिक 15 बरोबर 75 ची दुप्पट काय बेटा? 150. 2 गुणिले x काय होईल? 2x होईल. x ला x वा मायनस 2x बाजू बदललं प्लस 2x बरोबर 150. 15 प्लस आहे बाजू बदललं मायनस 15 होईल. दोघांची बेरीज केलं बेटा 3x येईल. या दोघांची वजाबाकी केलं तर 135 येते. तर x बरोबर 3 4 12 3 5 15. x ची किंमत आली बेटा 45. आईचं वय म्हणलं तर येईल 45 आणि मुलीचं वय म्हणलं तर बेटा 60 मायनस 45 केलं तर किती येते? 15. तर आईचं वय येईल बेटा 60 वर्ष. आईचं वय येईल बेटा 45 वर्ष आणि मुलीचं वय किती येईल? 15 वर्ष. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ह्या उदाहरणाला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करू. तर एक आहे आई आणि दुसरी आहे बेटा मुलगी. आपण 15 वर्षानंतरचा विचार करू. 15 वर्षानंतर आईचं वय मुलीच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होईल. मुलीचं वय जर बेटा 1 असेल तर आईचं वय 2 होईल. आणि आजच्या वयाची बेरीज लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आजच्या वयाची बेरीज 60 आहे. तर 15 वर्षानंतरच्या वयाची बेरीज आईचं 15 न वाढणार, मुलीचं 15 न वाढणार, 15 दोन्ही 30 न वाढणार, 60 आणि 30 काय बेटा 90 होईल. तर हे 90 वर्ष काय आलं? 90 वर्ष काय आलं? 90 वर्ष काय आलं? 15 वर्षानंतरची बेरीज आली. मग 15 वर्षानंतरच्या गुणोत्तराची बेरीज करा. 2 ने काय बेटा 3. 90 ला 3 न भागलं तर बेटा 30 चा भाग जाते. तर 2 ला 30 न गुणा, 1 ला 30 न गुणा, 30 एक बेटा 30 होईल आणि 30 दोन्ही 60 होईल. हे पण कधीचं झालं हो? 15 वर्षानंतर. आजचं काढायचं तर मायनस 15 करा. द 45 वर्षे कोणाचं वय आहे? आईचं. मुलीचं 15 वर्षानंतरच्या वरून आजचं काढायचं झालं तर मायनस 15 करा बेटा. 30 मधलं 15 गेलं 45 वर्ष येईल, 15 वर्ष येईल. तर आजचं वय आईचं 45 आणि मुलीचं वय किती आहे बेटा? 15 आहे.
चला आपण पुढच्या उदाहरणाकडे वळू. याचं उत्तर काय येईल सांगा बरं. बघ 8 वर्षापूर्वी आई वडील व मुलगा यांच्या वयाचं गुणोत्तर 3:1 होतं. किती वर्षापूर्वी म्हणलं बेटा. 8 वर्षापूर्वी. एक आहे आई, दुसरे आहेत वडील आणि तिसरा कोण आहे बेटा मुलगा आहे. आणि यांच्या वयाचं गुणोत्तर काय म्हणलं 3 जसे 4 जसे 1. पण हे कधीचं आहे हो. कधीचं आहे बेटा 8 वर्षापूर्वीचं आहे. 8 वर्षापूर्वी. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो आजच्या वयाची बेरीज किती आहे. 96 आहे. आजच्या वयाची बेरीज आहे बेटा 96 आहे. तर 8 वर्षापूर्वीच्या वयाची जर बेरीज म्हणलं बेटा एकाचं वय 8 न कमी होईल तर तिघाचं वय 8 त्रिक 24 न कमी होईल. 96 मधून 24 काढलं तर 72 येते. मला सांगा बेटा 72 काय मिळालं. त्या तिघांच्या आजच्या वयाची बेरीज 96 होती. आजच्या वयाची तर प्रमाण आहे बेटा 8 वर्षापूर्वीचं. म्हणून आपण 8 वर्षापूर्वी जाऊ. आईचा 8 न कमी होईल, वडिलांचा 8 न कमी होईल, मुलाचा 8 न कमी होईल, म्हणजे 8 त्रिक 24 न कमी होईल. मग 96 मधलं 24 काढलं बेटा 72 वर्षे त्या तिघांच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज झाली. मग 8 वर्षापूर्वीच्या वयाचं प्रमाण काय बघा. 3 आणि 4 7 आणि 1 8. 72ला 8 न भागलं बेटा 9चा भाग जाईल. आईचं वय काढलं तर 3ला 9 न गुणा, वडिलांचं वय काढलं तर 4ला 9 न गुणा, मुलाचं वय काढलं तर 1ला 9 न गुणा. 9 त्रिक काय होईल बेटा 27 वर्ष. 4 नम काय होईल बेटा 36 वर्ष आणि 9 1 काय होईल 9 वर्ष. हे कधीचं झालं 8 वर्षापूर्वी. तर आजचं वय काढायचं म्हणलं तर बेटा +8 करा +8 करा +8 करा. 27 आणि 8 बेटा 35 वर्ष आईचं वय आहे. 36 आणि 8 बेटा 44 वर्ष वडिलांचं वय आहे. आणि 9 आणि 8 किती होईल बेटा 17 वर्ष हे मुलाचं वय झालं. आपल्याला मुलाचं वय काढायचं होतं बेटा. मुलाचं वय किती वर्ष आहे 17 वर्ष आहे. मुलाचं वय आहे बेटा 17 वर्ष. मुलाचं वय आहे 17 वर्ष. पुढचं उदाहरण बघा. याचं उत्तर काय येईल सांगा. अजयचं वय 4 वर्षांनी विजयच्या वयाच्या दुप्पट आहे. जर अजयचं आजचं वय बघा अजयचे आजचे वय बेटा 26 वर्ष दिलं. अजयचं आजचं वय 26 वर्ष असेल तर विजयचं आजचं वय किती. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. एक आहे अजय दुसरा आहे विजय. पण अजयचं 4 वर्षांनी किती वर्षानंतर म्हणलं बेटा 4 वर्षानंतर म्हणलं. अजयचं 4 वर्षांनी वय अजयचे वय 4 वर्षांनी विजयच्या वयाच्या दुप्पट आहे. अजयचं वय बेटा विजयच्या वयाच्या दुप्पट आहे. पण किती वर्षानंतर म्हणलं 4 वर्षानंतर म्हणलं. तर मला सांगा बेटा अजयचं आजचं वय 26 वर्ष आहे बघा. अजयचं आजचं वय 26 वर्ष आहे. त्यावरून त्याचं 4 वर्षापूर्वीचं वय काढा. त्यानंतर विजयचं 4 वर्षानंतरचं वय मिळते आणि त्यावरून आपण आजचं वय काढू शकतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. अजयचं आजचं वय 26 वर्ष आहे. 4 वर्षानंतर बेटा 30 वर्षे होईल. अजयचं वय विजयच्या दुप्पट. 30 ही संख्या कोणाच्या दुप्पट आहे 15च्या. आणि मला सांगा बेटा विजयचं 4 वर्षानंतरचं वय 15 आहे. तर आजचं काढायचं जातं -4 करा किती होईल 11 होईल. त्या प्रश्नाचं उत्तर बेटा 11 वर्ष येईल. त्या प्रश्नाचं उत्तर किती येईल 11 वर्ष. चला चला सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करत चला बेटा. एकदम बेसिक लेवलची उदाहरणं आहेत. एचे वय बीच्या वयाच्या दुप्पट आहे. ए आहे बी आहे. एचे वय बीच्या वयाच्या दुप्पट आहे.
एचे वय सीच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. एचे वय बेटा सीच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. एचे वय सीच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. सीचे आजचे वय 15 वर्ष असेल तर बीचे वय किती? सीचं आजचं वय 15 वर्ष असेल तर बीचं वय किती? 5 येईल 5. बा सीचं आजचं वय 15 आहे. याचं वय बेटा सीच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. 15 मधलं 5 गेलं तर किती होते बेटा? 10 वर्ष. याचं जे वय आहे ते 10 वर्ष आहे. याचं वय बीच्या वयाच्या दुप्पट. 10 ही संख्या बेटा कोणाच्या दुप्पट आहे? 5च्या. तर बीचं आजचं वय किती वर्ष येईल बेटा? 5 वर्ष. बीचं आजचं वय किती येईल? 5 वर्ष. बीचं आजचं वय 5 वर्ष. कैलास, शिवराम, अनिकेत, बाळासाहेब, शुभम, शिवाजी, बरोबर आहे सर्वांचं बेटा? सर्वांचं बरोबर आहे. IPL ची मॅच किती वाजता सुरू झाली रे? IPL ची मॅच किती वाजता सुरू झाली? 7:30 वाजता. ओके ओके ओके. तुम्ही का बघले नाही रे मॅच? क्लासचं काय नंतर रेकॉर्ड कधी बघता येते? मॅच महत्वाची आहे ना. अनिकेत आवडत नाही. आवडायचं काय त्याच्यामध्ये? राम पाटील, क्लास इम्पॉर्टंट आहे. क्लासचं काय रे? कधीही करता येतात आयुष्यात. या वर्षीची मॅच परत भेटते का पुढच्या वर्षी? शुभम चुकेवाड, लग्न करायचं आहे आम्हाला. असं काय पुरी देण्यात चाललेत का तुम्हाला? कैलास राठोड, आवडत आहे पण काय करावं, भविष्यात लग्न करायचं आहे. बरोबर आहे ना. शुभम, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आपले बरेच कार्यकर्ते मॅच पाहण्यामध्ये दंग आहेत. चला आपण पुढच्या उदाहरणाकडे वळू बेटा. पुढच्या उदाहरणाकडे, रुपेशचे वय दिनेशच्या वयाच्या चौपट आहे. 6 वर्षानंतर रुपेशचे वय दिनेशच्या वयाच्या दुप्पट होईल तर त्यांचे सध्याचे वय किती? एक आहे बेटा रुपेश, दुसरा आहे दिनेश. एक आहे रुपेश, दुसरा आहे दिनेश. त्यांचं आजचं वय आणि 6 वर्षानंतरचं वय. रुपेशचे वय दिनेशच्या वयाच्या चौपट आहे. दिनेशचं जर वय बेटा 1 असेल तर रुपेशचं वय चौपट म्हणजे 4 होईल. 6 वर्षानंतर रुपेशचं वय दिनेशच्या वयाच्या दुप्पट होईल. 6 वर्षानंतर रुपेशचं वय दिनेशच्या वयाच्या दुप्पट होईल. दिनेशचं जर वय 1 असेल तर रुपेशचं वय काय बेटा 2 होईल. 1 आणि 1 मधला फरक 0 आहे. 4 आणि 2 मधला फरक 2 आहे. समान नाही, फरक सोडून द्यायचं. x बरोबर बेटा हे 6 ला 6 घ्या, त्याला गुणिले 6 वर्षानंतरच्या गुणोत्तरातला फरक घ्या, भागिले त्रिकस गुणाकारातला फरक घ्या. 4 1 4, 2 1 2, ह्या दोन्ही मधला फरक काय बेटा 2 आहे. तर या 2 न 6 ला भागलं तर 3 चा भाग जाते. 3 1 3, हे 1 ची किंमत आली. तर त्यांचं वय काढायचं म्हणलं बेटा तर 4 गुणिले 1 ची किंमत 3, तर 4 त्रिकम काय ते 12 वर्ष येते. आणि दिनेशचं वय काढायचं म्हणलं तर 1 गुणिले 1 ची किंमत 3, तर 3 1 काय ते बेटा 3 वर्ष. रुपेशचं वय 12 वर्ष आणि दिनेशचं वय बेटा 3 वर्ष येईल. रुपेशचं वय 12 वर्ष आणि दिनेशचं वय काय आहे 3 वर्ष. कैलास राठोड, अनिकेत पोले, शिवराम गुट्टे, एजी, शुभम, शुभांगी, बालासाहेब, सर्वांचं बरोबर आहे. सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा बेटा, सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ए हा बी पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज 43 वर्ष आहे. उदाहरणामध्ये काय दिलं बेटा? बेरीज दिलं बघा 43 वर्ष. लहान असणं मोठा असणं म्हणजे त्या दोघांच्या वयामधला फरक. ए हा बी पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. कोण लहान आहे? ए. मग मोठा कोण आहे बेटा? बी आहे.
मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं झालं तर बेरीज आणि वजाबाकीची बेरीज करून 2 न भाग द्या. लहान्या व्यक्तीचं वय काढायचं तर बेरीज आणि वजाबाकीची वजाबाकी करून 2 न भाग द्या. 43 मधून 7 काढलं बेटा 36 ला 2 न भागलं तर 18चा भाग जाईल. 43 आणि 7 दोघांची बेरीज केली 50 ला 2 न भागलं तर बेटा 25चा भाग जाईल. कोणाचं वय काढायचं आहे आपल्याला तर त्यांचे आजचे वय किती 18 वर्ष व 25 वर्ष येईल. 18 वर्ष व 25 वर्ष येईल. 18 वर्ष व 25 वर्ष येईल. याचं उत्तर काय येईल सांगा बरं. सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करा बेटा. सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करा. चला लवकर लवकर लवकर. मी माझी आई माझ्या भावाच्या तिप्पट वयाची आहे. माझा भाऊ माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. मी माझा भाऊ माझी आई परत माझी बहीण एवढे जण आहेत. कैल 45 येईल. कैलास, कपिल, सदानंद, बालासाहेब, शुभम, राम पाटील, अनिकेत हे 53-54. तुमचं नाव काय 53-54 नाव टाकत चला. नाव टाकत चला. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. उदाहरणामध्ये काय म्हणलं बेटा उदाहरणामध्ये काय म्हणलं बघा. माझी आई भावाच्या तिप्पट वयाची आहे. आईचं जे वय आहे ते बेटा भावाच्या वयाच्या 3 पट आहे. कुणाचं वय आईचं. माझा भाऊ माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. 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 पण माझी बहीण माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी आहे. माझी बहीण माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी आहे. जर माझ्या बहिणीचे वय 21 वर्ष असेल तर बेटा आईचं वय काढायला सांगितलं. जसं उदाहरणामध्ये मांडणी दिलं त्या पद्धतीनं मांडणी करण्याचा प्रयत्न करा बेटा. माझी बहीण माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी आहे तर मी बहिणीपेक्षा बेटा 1 वर्षांनी लहान असणार म्हणजे माझं वय काय होईल 20. भाऊ माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. माझं वय जर 20 वर्ष असेल तर बेटा भावाचं वय 15 वर्ष होईल. आणि आई भावाच्या 3 पट वयाची आहे. भावाचं वय बेटा 15 आहे. 15ची 3 पट काय होईल 45. आईचं वय 45 वर्ष येईल. शुभांगी, पवन, एजी, अमोल, वैभव, शुभम, शिवराम सर्वांचं बरोबर आहे. सर्वांचं बरोबर आहे. पुढचं उदाहरण काय म्हणते बा. वडील व मुलाच्या सध्याच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. 6 वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते तर 6 वर्षानंतर मुलाचं वय काय. 6 वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 5 पट. सहा वर्षापूर्वी वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. किती वर्षापूर्वी आहे 6 वर्षापूर्वी. 20 विकी पाटील, शुभम, कैलास, बालासाहेब 20. चला लवकर 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 लवकर. वैभव, एजी, पवन, अनिकेत, चला शिवाजी, शिवराम. चला सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा बेटा. सर्वांनी 8003 नाव टाका तुमचं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आजच्या वयाची बेरीज काय बघा.
आजच्या वयाची बेरीज काय बेटा? आजच्या वयाची बेरीज, आज 6 वर्षापूर्वीच्या वयाचं प्रमाण बेटा 5/1 दिलं. आजच्या वयाची बेरीज 60 आहे, तर आपण 6 वर्षापूर्वीचं प्रमाण दिलं म्हणून 6 वर्षाची बेरीज काढू. एकाचं वय 6 न, दुसऱ्याचं वय 6 न, 6 6 12 न कमी होईल. 60 मधलं बेटा 12 काढलं तर किती उरलं? 48 उरलं. मग 48 प्रमाणाची बेरीज 5 आणि 1 6, 6 8 48, 5 ला 8 न गुणा बेटा, 1 ला 8 न गुणा, 8 पंचे 40 वर्ष, 8 1 8. हे कधीचं वय झालं त्यांचं? 6 वर्षापूर्वी. आजचं काढायचं झालं बेटा, आजचं वय काढायचं झालं तर इथं +6 करा, इथं +6 करा. 6 8 14, 40 आणि 6 46. पण किती वर्षानंतर म्हणलं बेटा? 6 वर्षानंतर. आजचं 14 आहे, तर 6 वर्षानंतर म्हणलं तर +6 करा. 14 आणि 6 बेटा 20 वर्ष, आणि 46 आणि 6 किती वर्ष होईल? 52 वर्ष. 6 वर्षानंतरचं वय विचारलं बेटा. 6 वर्षानंतरचं वय किती वर्ष आहे? 20 वर्ष. बरोबर आहे, बरोबर आहे दत्ता चिलगर, बरोबर आहे. 20 वर्ष बरोबर आहे, 20 वर्ष बरोबर आहे. पुढचं उदाहरण काय म्हणते बघा. माझ्या आजीचे वय माझ्या बहिणीच्या तिप्पट आहे. मी माझ्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे व माझ्या भावापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. भावाचं वय 15 वर्ष असल्यास माझ्या आजीचे वय किती? आजीचं वय विचारलं बेटा, आजीचं वय. चला सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करा. भावापेक्षा बेटा 4 वर्षांनी लहान म्हणलं, सॉरी बहिणीपेक्षा 4 वर्षांनी लहान म्हणलं, 4 वर्षांनी. आजी, बहीण, मी, माझा भाऊ, एवढे जण उदाहरणामध्ये आहेत. चला सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करा बेटा. कैलास राठोड, शिवराम, बाळासाहेब, आजी 66 वर्षाची, राम, सदानंद, वैभव, अनिकेत, शुभांगी, शुभम. चला लवकर लवकर उत्तर द्या बेटा. माझ्या आजीचे वय बहिणीच्या वयाच्या तिप्पट आहे बघा. आजीचं वय बेटा बहिणीच्या वयाच्या 3 पट आहे. कोणाचं वय? आजीचं वय बहिणीच्या वयाच्या 3 पट आहे. मी माझ्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. मी माझ्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी कसा आहे बेटा? लहान आहे. मी माझ्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे व माझ्या भावापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. मी माझ्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे, भावापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. जर माझ्या भावाचं वय 15 वर्ष असेल तर मी भावापेक्षा 2 वर्षांनी मोठा म्हणजे किती वर्षाचा असेल? 17. मी माझ्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी लहान असेल तर बहीण माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी होईल. 17 मध्ये 4 मिळवलं तर काय होईल? 17 मध्ये जर 4 मिळवलं तर काय होईल? 21 होईल. 17 मध्ये 4 मिळवलं तर काय होईल? 21 होईल. 17 मध्ये 4 मिळवलं 21 होईल. आजीचं वय बहिणीच्या 3 पट आहे तर 21 ची 3 पट काय होईल? 63 होईल. तर माझ्या आजीचे वय किती वर्ष आहे? माझ्या आजीचे वय किती वर्ष आहे? 63 वर्ष. 66 कसं आलं रे? 66 कसं आलं? 63 येईल ना, 63. बघा माझ्या भावाचं वय किती वर्ष आहे? 15. मी माझ्या भावापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. 15 मध्ये 2 मिळवलं 17. मी माझ्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. जर मी लहान असेल तर बहीण माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी. 17 मध्ये 4 मिळवलं 21. बहिणीचं वय बेटा 21 येईल. आजीचं वय बहिणीच्या वयाच्या 3 पट. 21 च्या 3 पट काय बेटा? 63 होईल. 21 च्या 3 पट काय होईल? 63 होईल. पुढचं उदाहरण आहे. आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्ष इतका फरक आहे. आजोबा व नातू यांच्या वयाची बेरीज 74 वर्ष आहे. तर 5 वर्षापूर्वी आजोबाचं वय किती? फरक किती वर्ष दिलं? 50 वर्ष. आणि वयांची जी बेरीज आहे ना बेटा, वयाची बेरीज किती वर्ष दिलं? 74 वर्ष.
एक आहे आजोबा आणि दुसरा आहे नातू. आजोबाचं वय काढायचं तर बेरीज आणि वजाबाकीची बेरीज करून 2 भाग द्या, आणि नातूचं वय काढायचं तर बेरीज आणि वजाबाकीची वजाबाकी करून 2 भाग द्या. या दोघांची बेरीज केलं बेटा 114 येते. 50 57 124 येईल, भागिले 2 करा, 2 6 12, 2 दोन्ही 4, 62 वर्ष आजोबाचं वय. या दोन्हीमधला फरक काढला बेटा 24 वर्ष येईल, त्याला 2 भागलं तर 12चा भाग जाईल. आजोबाचं वय 62 वर्ष, नातवाचं वय 12 वर्ष, तर 5 वर्षापूर्वी आजोबाचं वय विचारलं तर आजोबाचे वय म्हणलं, आजोबाचं आजचं वय बेटा 62 आहे, 5 वर्षापूर्वी म्हणलं म्हणून -5 करा, 62 मधून 5 काढलं तर बेटा 57 वर्ष येईल. 5 वर्षापूर्वी आजोबाचं वय 57 वर्ष येईल. आजोबांचं आजचं वय 62 आहे, 5 वर्षापूर्वी म्हणून काय होईल बेटा 57 येईल. 57 बरोबर आहे 57. आजचं 62 आहे पण 5 वर्षापूर्वी म्हणलं 57 येईल. पुढचं उदाहरण बघा. अर्जुन आणि आर्यन यांच्या आजच्या वयाची बेरीज 11 वर्षे आहे, आणखी 2 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती? एक आहे बेटा अर्जुन आणि दुसरा आहे आर्यन. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? 11 वर्ष. हे काय आहे हो? बेरीज आहे, आजच्या वयाची बेरीज. तर आणखी 2 वर्षांनी आर्यनचं वय बेटा 2 वाढणार, अर्जुनचं वय 2 वाढणार, 2 2 कितीनं वाढणार? 4. एकाचं वय 2, दोघांचं वय 4, तर 11 मध्ये 4 मिळवलं बेटा 15 वर्ष येईल. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष होईल? 15. अर्जुनचं 4 वाढणार, 2 वाढणार, आर्यनचं 2 वाढणार, 2 2 4 वाढणार, 15 वर्ष होईल. 15 15. पुढचं उदाहरण काय म्हणते बघा. 5 वर्षापूर्वी अशोकाने सीता अशोकाने सीताचे सरासरी वय 25 वर्ष आहे. एक आहे बेटा अशोक आहे, दुसरे आहे सीता आणि तिसरं कोण आहे बेटा? गणेश. यांचं किती जण झाले बेटा? हे 3 जण. 5 वर्षापूर्वी सरासरी काय आहे? 25. 5 वर्षापूर्वी सरासरी 25 असेल तर आजची सरासरी काढायचं तर +5 करा, 30 होईल. 3 जण आहेत, सरासरी 30 आहे, तर बेरीज काय बेटा? 30 × 90 वर्ष होईल. त्या तिघांच्या आजच्या वयाची बेरीज किती वर्ष आहे? 90. एक मिनिट. 5 वर्षापूर्वी अशोक आणि सीता, एक आहे बेटा अशोक आणि दुसरी कोण आहे? सीता. हे दोघी जणच आहेत आणि दोघांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 25 आहे, तर आजची सरासरी 25 आणि 5 काय बेटा? 30 होईल. सरासरी 30, दोघे जण आहेत, तर बेरीज काय होते? 30 दोन्ही 60 वर्ष येईल. त्याच्यानंतर परत एक गणेश वाढला. उदाहरणामध्ये काय म्हणलं बा? आज अशोक, सीता आणि गणेश यांचे सरासरी वय 35 वर्ष आहे. 3 जण झाले, सरासरी वय 35 झालं, तर 35 त्रिक काय होईल बेटा? 105 वर्ष होईल. 35 त्रिक काय होईल? 105 होईल. तर आपल्याला तर 10 वर्षांनी गणेशचं वय विचारलं. गणेशचं वय काढायचं झालं तर बेटा 105 मधून ते किती वजा करायचं? 60 वजा करा. 45 वर्षे कधीचं वय झालं? हे आजचं झालं. पण किती वर्षानंतर म्हणलं? 10 वर्षानंतर म्हणलं म्हणून +10 करा. तर 45 मध्ये 10 मिळवलं तर बेटा किती होते? 55 वर्ष. 10 वर्षानंतर गणेशचं जे वय आहे ते किती वर्ष येईल? 55 वर्ष येईल. 55. पुढचं उदाहरण काय म्हणते बेटा? पुढचं उदाहरण. दीपकचा भाऊ दीपकच्या वयाच्या दुपटीपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे. एक आहे बेटा दीपकचा भाऊ आणि दुसरा कोण आहे? दीपक. याचं उत्तर काही सोडवण्याचा प्रयत्न करा. सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करा बेटा, सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करा.
दीपकचा भाऊ दीपकच्या वयाच्या दुपटीपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे. जर दीपकच्या भावाचे वय 56 वर्ष, दीपकचं वय x वर्ष गृहीत धरू, दीपकचं वय x वर्ष गृहीत धरू आपण, दीपकचं वय x वर्ष, दीपकचा भाऊ दीपकच्या वयाच्या दुपटीपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे. दीपकचं वय x, त्याची दुप्पट म्हणजे बेटा 2x, त्याच्यापेक्षा किती वर्षांनी लहान आहे? 24 वर्षांनी म्हणलं म्हणून -24 करा. 2x - 24 कोणाचं वय आहे? दीपकच्या भावाचं. आणि उदाहरणार्थ दीपकच्या भावाचं वय काय दिलं बेटा? 56 वर्ष दिलं. हे तुम्हाला कळालं का? कळालं का रे? हे दीपकचं वय आपण x घेतलं, तर भावाचं वय दीपकच्या वयाच्या दुपटीपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे. 1ची दुप्पट 2x, त्याच्यापेक्षा 24 न लहान म्हणलं म्हणून -24 घ्या. भावाचं वय 2x - 24 आणि उदाहरणार्थ भावाचं वय दिलं बेटा 56. 2x बरोबर बेटा आहे 56, -24 बाजू बदललं +24 करा. x बरोबर 56 आणि 24 काय होईल? 90 होईल. इथलं 4 इथं टाकलं तर 60, 60 आणि 20 काय होईल बेटा? 80 होईल. हे 2 भागाकारा जाईल. 80ला 2 न भागलं तर 40चा भाग जाते. कोणाचं वय काढायचं होतं बेटा? दीपकचं. तर दीपकचं वय किती वर्ष आहे? 40. दीपकचं वय किती वर्ष आहे बेटा? 40. 40. दीपकचं वय काय येईल? 40 येईल. पुढचं उदाहरण काय म्हणते बघा. गणेशच्या आजचे वय दीपकच्या वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज. गणेश आहे, दीपक आहे आणि दोघांच्या वयाची बेरीज. गणेशचं वय दीपकच्या वयाच्या दुप्पट आहे. दीपकचं जर 1 असेल तर गणेशचं वय 2 आणि दोघांच्या वयाची बेरीज 3. आणि उदाहरणार्थ दोघांच्या वयाची बेरीज किती वर्ष दिली बेटा? 45 दिले. तर गणेशचं 5 वर्षानंतरचं वय विचारलं. 3 च्या 15 पट 45. 1ची 15 पट केलं तर बेटा 15 वर्ष येते. 1ची 15 पट केलं तर 15 वर्ष येते. आणि 2ची 15 पट केलं तर बेटा काय होते? 2ची 15 पट केलं तर काय होते? 30 वर्ष होते. हे गणेशचं आजचं वय काय मिळालं बेटा? 30 वर्ष मिळालं. तर गणेशचं 5 वर्षानंतरचं वय आजचं 30 आहे. आजचं बेटा 30 आहे. तर 5 वर्षानंतर म्हणलं तर 30 अधिक काय घ्यायचं बेटा? 5 घ्या, 35 वर्ष येईल. आजचं 30 आहे तर 5 वर्षानंतर काय होईल? 35 वर्ष होईल. 5 वर्षानंतर 35 येईल. आजचं 30 येईल. 5 वर्षानंतर काय होईल बेटा? 35 वर्ष होईल. पुढचं उदाहरण काय म्हणते वा. आई व वडिलांचं एकूण वय 53 वर्ष आहे. आई व वडिलांच्या वयातील फरक 7 वर्ष आहे. बेटा बेरीज बघा, 53 वर्ष आहे आणि वयामधला फरक किती वर्षाचा आहे? 7. आईचं वय वडिलांच्या वयापेक्षा 7 वर्षांनी कमी आहे. लहान व्यक्तीचं वय म्हणजे बेटा आईचं वय आणि मोठ्या व्यक्तीचं वय म्हणजे बेटा वडिलांचं वय. आई लहान आहे, वडील मोठे आहेत. मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं तर बेरीज आणि वजाबाकीची बेरीज करून 2 भाग द्या. लहान व्यक्तीचं वय काढायचं तर बेरीज आणि वजाबाकीची वजाबाकी करून 2 भाग द्या. 53 आणि 7 दोघांची बेरीज केलं बेटा 60ला 2 भागलं तर 30 वर्ष येईल. आणि 53 मधून 60 काढलं तर बेटा 46, त्याला 2 भागलं तर 23चा भाग जाईल. आईचं वय 23 वर्ष आणि वडिलांचं वय 30 वर्ष. वडिलांचं वय 30 वर्ष. वडिलांचं वय काय बेटा? 30 वर्ष. वडिलांचं वय 30 वर्ष येईल. पुढचं उदाहरण काय म्हणते बघा. आई व मुलगी यांच्या आजच्या वयाची बेरीज 30 वर्ष आहे. आई ही मुलीपेक्षा 22 वर्षांनी मोठी आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, बेरीज 30 वर्ष आहे आणि फरक किती वर्ष आहे? 22. मग आईचं वय आणि मुलीचं वय. आईचं वय काढायचं झालं तर बेरीज आणि वजाबाकीची बेरीज करून 2 भाग द्या. मुलीचं वय काढायचं तर बेरीज आणि वजाबाकीची वजाबाकी करून 2 भाग द्या. 30 आणि 22 काय बेटा? 52, त्याला 2 भागलं तर आईचं वय 26 वर्ष येईल. आणि दोन्हीमधला फरक बेटा 8 आहे, त्याला 2 भागलं तर 4 वर्ष मुलीचं वय येईल. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आईचं आजचं वय किती आहे? 26. मुलीचं आजचं वय काय आहे? 4. तर मुलीच्या जन्माच्या वेळी आईचं वय काढायचं आहे. मुलीच्या जन्मावेळी आईचं वय काढायचं आहे. आईचं आजचं वय काय बेटा? 26. जन्मावेळी म्हणलं मुलीचं आजचं वय 4 आहे, तर जन्मावेळी म्हणलं म्हणून 4 वर्षापूर्वी जा. तर 26 मधून 4 वजा केलं बेटा काय ते? 22 वर्ष. मुलीच्या जन्माच्या वेळी आईचं वय किती वर्ष आहे? 22 वर्ष. जगदीश ऑप्शनमधून पण आन्सर काढायला सांगा. ओके ओके ओके, ऑप्शनमधून चालेल चालेल.
पर्याय मी घेतलेले नाही, घेऊ आपण पर्यायातून कसं जायचं घेऊ आपण. दीपकचे 10 वर्षानंतरचे वय 40 वर्षे आहे, तर तो किती वर्षांनी 50 वर्षाचा होईल? आज 10 वर्षानंतर 40 वर्षे आहे, तर आजचं वय काय बेटा 30 होईल. किती वर्षानंतर 50 वर्षाचा होईल म्हणलं, किती वर्षानंतर? पहा, दीपकचे 10 वर्षानंतरचे वय 40 वर्षे आहे, तर तो किती वर्षांनी 50 वर्षाचा होईल? 10 वर्षानंतरचं वय 40 वर्षे आहे, तर किती वर्षानंतर 50 वर्षाचा होईल? 10 वर्षानंतरचं वय 40 वर्ष, त्याच्यावरून आजचं वय 30 वर्ष, तर आजचं वय 30 वर्ष असेल तर किती वर्षानंतर 50 वर्षाचा होणार आहे? 20 वर्षानंतर. आजचं वय बेटा 30 वर्ष असेल तर तो 20 वर्षानंतर 50 वर्षाचा होईल. 20 वर्षानंतर बेटा 50 वर्षाचा होईल, 20 वर्षानंतर. पुढचं उदाहरण बघा. अनंताचे 12 वर्षापूर्वीचे वय, अनंताचं 12 वर्षापूर्वीचं वय, अनंताचं 12 वर्षापूर्वीचं वय 25 वर्ष आहे, तर तो किती वर्षांनी 63 वर्षाचा होईल? 12 वर्षापूर्वी बेटा 25 वर्षे आहे, तर आजचं वय काय होईल बेटा 37 वर्षे होईल, तर किती वर्षानंतर तो 63 वर्षाचा होईल? मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 37 मध्ये किती मिळवलं 63 होईल? 37 मध्ये किती मिळवलं 63 होईल? 26 वर्षानंतर 26 वर्षानंतर तो 63 वर्षाचा होईल. सव्वीस वर्षानंतर बरोबर आहे. 26 वर्षानंतर. पुढचं उदाहरण काय म्हणते बेटा. राम हा हरीपेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. एक आहे बेटा राम, दुसरा आहे हरी, आणि दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्षे आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, फरक दिलं 20 वर्ष, बेरीज दिलं 30 वर्ष. राम हा हरीपेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. लहान कोण आहे बेटा? राम, आणि मोठा कोण आहे? हरी. तर बेरीज आणि वजाबाकीची वजाबाकी करून 2 न भागलं तर लहान्या व्यक्तीचं वय मिळते. बेरीज आणि वजाबाकीची बेरीज करून 2 न भागलं तर मोठ्या व्यक्तीचं वय मिळते. 30 मधून 20 काढलं, 10 ला 2 न भागलं तर बेटा 5चा भाग जाईल. 30 आणि 20 दोघांची बेरीज 50, त्याला 2 न भागलं बेटा 25चा भाग जाईल. कोणाचं वय काढायला सांगितलं होतं? तर रामचे वय किती? बेटा रामचं जे वय आहे ते 5 वर्ष, आणि हरीचं वय म्हणलं तर किती येते? 25 वर्ष. पुढचं उदाहरण काय म्हणते बेटा? पुढचं उदाहरण बघा. राम व श्याम यांच्या वयाची बेरीज 37 वर्षे आहे. श्याम हा रामपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. उदाहरणामध्ये दिलं बेटा बेरीज दिलं बघा 37 वर्ष, आणि फरक दिलं बेटा 5 वर्ष. त्यावरून मोठ्या व्यक्तीचं वय काढा, लहान्या व्यक्तीचं वय काढा. मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं जातं, बेरीज आणि वजाबाकीची बेरीज करून 2 न भाग द्या. लहान्या व्यक्तीचं वय काढायचं झालं बेटा, बेरीज आणि वजाबाकीची वजाबाकी करून 2 न भाग द्या. 37 आणि 5 बेटा 42 ला 2 न भागलं तर 21चा भाग जाईल. 37 आणि 5 मधला फरक 32, त्याला 2 न भागलं तर 16चा भाग जाईल. तर आपल्याला कोणाचं वय काढायला सांगितलं? तर रामचं वय. राम व श्याम यांच्या वयाची बेरीज 37 वर्ष आहे. श्याम हा रामपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. कोण लहान आहे हो? श्याम. तर श्याम लहान आहे म्हणजे श्यामचं वय 16 वर्ष. राम मोठा आहे बेटा, रामचं वय किती वर्ष? 21 वर्ष. रामचं वय काढायला सांगितलं बेटा आपल्याला. रामचं वय किती वर्ष आहे? 21 वर्ष. रामचं वय काय बेटा? 21 वर्ष. रामचं वय 21 वर्ष. पुढचं उदाहरण काय म्हणते बा. समीरचं वय लहान बहिणीच्या तिपटीपेक्षा 6 वर्षांनी कमी आहे. बस समीर आहे आणि बहीण आहे. जर समीरचं वय 21 वर्ष असेल, तर त्याच्या लहान बहिणीचं वय किती? बा लहान बहिणीचं वय आपण x घेऊ. तर समीरचं वय लहान बहिणीच्या तिपटीपेक्षा 6 वर्षांनी कमी आहे. बहिणीचं वय आहे x, तर समीरचं वय तिपटीपेक्षा म्हणलं म्हणून 3x, तिपटीपेक्षा किती न कमी म्हणलं? 6 न कमी. बा समीरचं वय बेटा 3x - 6 बरोबर उदाहरणामध्ये दिलं 21. बहिणीचं वय आपण x घेतलं, तर समीरचं जे वय आहे ते बहिणीच्या तिपटीपेक्षा 6 न कमी आहे म्हणलं. मग 3x - 6 समीरचं वय बरोबर 21.
3x बरोबर 21 मायनस 6 बाजू बदललं प्लस 6. 21 आणि 6 बेटा 27 भागिले 3 केलं तर 27ला 3 भागलं तर 9चा भाग जाईल. बहिणीचं वय म्हणलं तर काय बेटा 9 येईल. बहिणीचं वय काय येईल 9 येईल. बहिणीचं जे वय आहे ते किती येईल बेटा 9 येईल. पुढचं उदाहरण काय म्हणते बघा. पुढचं उदाहरण, पुष्पाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले. एक आहे बेटा पुष्पा. पुष्पा म्हणजे ते पुष्पा पिक्चर नाही बेटा, हे पुष्पाचं लग्न 6 वर्षापूर्वी झाले. तिचे सध्याचे वय आजचं आणि लग्न किती झालं बेटा 6 वर्षापूर्वी. लक्षात घ्या, आजचं वय आपण x घेऊ तर 6 वर्षापूर्वी x मायनस 6 घेऊ. पुष्पाचे 6 वर्षापूर्वी लग्न झालं, तिचं सध्याचं वय म्हणजे आजचं वय बेटा x, लग्न झालं त्यावेळच्या वयाच्या, लग्नाच्या वेळी वय बेटा x मायनस 6, लग्नाच्या वेळेच्या वयाच्या किती पट म्हणलं बेटा 6 पट. 6 पट. सव्वा म्हणजे काय 1.25. 1.25 1.25 गुणिले x म्हणजे 1.25 x येईल मायनस 125 6. 25 × 150 6 1 6. हे 1.25 न गुणणं थोडंसं अवघड जाईल. 6 म्हणजे बेटा 1.1/4. 1 म्हणजे पूर्ण 1, 6 म्हणजे पुढं पाव भाग 1/1/4. 4 1 4 आणि काय होते बेटा 5/4. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पुष्पाचं आजचं वय लग्नाच्या वेळी जेवढं वय आहे, लग्नाच्या वेळी जेवढं वय आहे त्याच्या 5/4 पट. 6 म्हणजे 5/4. मग 5 कंसात x मायनस 6 बरोबर x, भागाकारातलं 4 बेटा गुणाकारात जाईल. 5 गुणिले x 5x, 5 काय होईल 30 बरोबर 4x. 5x मायनस 4x बरोबर मायनस 30 बाजू बदललं प्लस 30, x बरोबर काय आहे 30. कोणाचं वय काढायचं आहे तर तिचे लग्नाच्या वेळी वय किती, x ची किंमत काय आली बेटा 30. लग्न 6 वर्षापूर्वी झालं तर 30 मध्ये 30 मधून 6 काढलं तर किती आहे ते 24 वर्ष. तर तिचं लग्नाच्या वेळीचं वय किती आहे बेटा 24 वर्ष. लग्नाच्या वेळीचं वय किती आहे 24 वर्ष. लग्नाच्या वेळीचं वय किती आहे 24 वर्ष. पुढचं उदाहरण काय म्हणते बेटा लक्षात घ्या. अतुल आज रोजी त्यांच्या काकापेक्षा 30 वर्षांनी लहान आहे. एक आहे बेटा अतुल आणि दुसरा आहे काका. 5 वर्षापूर्वी त्याचं वय काकाच्या वयाच्या 1/4 पट आहे. 5 वर्षापूर्वी त्याचं वय काकाच्या वयाच्या 1/4 पट. काकाच्या वयाच्या 1/4 पट म्हणजे गुणोत्तर असते. काकासोबत 4 प्रत्यय आहे. पटीतली छेदातली संख्या ज्याच्यासोबत 4 प्रत्यय त्याच्या खालील्या, अंशातली संख्या अतुलच्या खालील्या. अतुल आज रोजी त्याच्या काकापेक्षा 30 वर्षांनी लहान आहे. वय किती जरी वाढले तर वयामधला जो फरक आहे ना बेटा, वयामधला फरक हा समान राहतो. वयामधला फरक 30, 1 आणि 4 मधला फरक 3. 30ला 3 भागलं 10चा भाग जाईल. 1ला 10 न गुणा बेटा 4ला 10 न गुणा, 1ला 10 न गुणलं 10, 4ला 10 न गुणलं 40. हे कधीचं वय झालं 5 वर्षापूर्वी. अतुलच्या काकाचे 5 वर्षानंतरचं वय म्हणलं 5 वर्षापूर्वीचं वय 40 वर्ष आहे. तर आजचं काढायचं झालं तर बेटा आजचं जे वय आहे ना, आजचं वय 45 वर्ष येईल. 5 वर्षापूर्वी 40 होतं, आजचं 45 आहे. तर 5 वर्षानंतर काय होईल बेटा प्लस 5 करा. 45 मध्ये 5 प्लस केलं तर काय होते 50. 5 वर्षानंतरचं जे वय आहे बेटा 50 वर्ष येईल. आजचं 45 येईल, 5 वर्षानंतरचं म्हणलं बेटा 50 वर्ष म्हणलं. पुढं बा, अमृताची मोठी बहीण तिच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. 5 वर्षांनी मोठी आहे. अमृताची बहीण अमृतापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. अमृताचा भाऊ तिच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. अमृताचा भाऊ तिच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. अमृतापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. अमृताचं वय आपण x घेऊ. बहीण अमृतापेक्षा 5 वर्षांनी मोठी म्हणजे x अधिक 5. भाऊ अमृतापेक्षा 4 वर्षांनी लहान म्हणजे x मायनस 4. भावाचं वय बेटा x मायनस 4, अमृताचं वय x, बहिणीचं वय x अधिक 5. तिघांच्या वयाची बेरीज 73. x x x किती x 3x.
-4 + 5 मायनस प्लस मायनस होईल, दोघांची वजाबाकी एक येईल, मोठी संख्या +7 प्लस बरोबर 73. पहा 3x बरोबर 73 प्लस 1 73 प्लस 1 बाजू बदललं मायनस होईल. फरक किती 72 भागिले 3, 72 ला 3 भागले बेटा 24 हा भाग जाते. x ची जी किंमत आहे ते काय आहे 24. तर कोणाचं वय काढायला सांगितलं, अमृताच्या भावाचं वय. x ची किंमत बेटा 24 मायनस जर 4 केलं तर किती येते 20 वर्ष. भावाचं वय 20 वर्ष, अमृताचं वय 24 वर्ष आणि बहिणीचं वय 29 वर्ष आणि बेरीज जर केलं तर बेटा 73 वर्ष येते. तर विद्यार्थी मित्रांनो, काल आणि आज एकूण जे उदाहरणं झाले बेटा 2 दिवसामध्ये 70 उदाहरणं झाले. वैवारीवरचे बेटा 2 दिवसामध्ये 70 उदाहरणं झाले. परत उद्यालाच आणखी आपण वैवारीवरचे उदाहरणं घेऊ. उद्याला बेटा आपण वैवारी हा टॉपिक संपवण्याचा प्रयत्न करू. उद्याला वैवारीवरचेच उदाहरणं होतील. उद्याला ठीक सायंकाळी 7 वाजता वैवारीच्या उदाहरणाला सुरुवात होईल. इथं आपण थांबू बेटा, इथं थांबू. धन्यवाद. शुभरात्री.